तर बारामतीमध्ये आज दोन सांगता सभा होणार आहेत। दोन्ही पवारांच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। सभेत कोणता मुद्दा गाजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर बारामतीमध्ये या वर्षी सुद्धा एक हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळते। पवार विरुद्ध पवार अशी ही लढत आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्येही पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला होता, ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता। आणि आता विधानसभेला अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अजित पवारांचे काका शरद पवार यांनी उतरवलेला आहे। आणि शरद पवार त्यांच्यासाठी जोरदार फील्डिंग लावताना दिसून येत आहेत, प्रचार करताना दिसत आहेत। एवढंच काय तर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार याही युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसलेल्या आहेत। त्यामुळे इथं काटेकी टक्कर होणार असा अंदाज बांधला जात असताना आता दोन्ही पवार आज सांगता सभा या ठिकाणी घेणार आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये नेमकं कसं चित्र असेल, कोणत्या पवारांच्या सभेला जास्त गर्दी होते आणि मुख्य म्हणजे दोन्ही पवारांकडून कसं आवाहन केलं जातं, काही आश्वासनं दिली जातात की भावनिक आवाहन केलं जातं, याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे थेट आपल्यासोबत बारामतीमधून जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, आज दोन्ही पवारांच्या सभा बारामतीमध्ये होणार आहेत, नेमकी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, किती वाजता या सभा असतील? नक्कीच पहा, गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी विधानसभेचे जे काय वारं होतं हे जोरात वाहू लागलं। अखेर आता या प्रचाराच्या तोफा 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत आणि 5 वाजता या तोफा थंडावणार आहेत। अशातच राज्यामध्ये संपूर्ण देशाचं नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। कारण बारामतीमध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार, काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अजित पवार विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार अजित पवारांचेच पुतणे युगेंद्र पवार अशी लढत त्या ठिकाणी थेट बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे। यामुळे यावेळेसची जी काय बारामतीची विधानसभा निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 1967 पासून पवार कुटुंबाची जी काही परंपरा आहे, प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी कनेरीच्या मारुतीरायाच्या ठिकाणी फोडला जातो आणि तिथून वाढवून प्रचाराचा सुरुवात केला जातो आणि त्यानंतर जी प्रचाराची सांगता सभा असते ही मिशन हायस्कूलच्या प्रांगणावरती होत असते। मात्र गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजित पवार आपला एक वेगळा विचार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत गेले। यानंतर मात्र मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच अजित पवारांनी मिशन हायस्कूलवरती आपली सांगता सभा घेतली आणि यानंतर शरद पवारांना आपल्या सभेचं ठिकाण बदलावं लागलं। शरद पवारांचं सभेचं ठिकाण मोरगाव रोड नजीक असणारं लेंडीपट्टी मैदान, या मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होणार आहे। मागील वेळेस आपण पाहिलं दोन्ही सभांना लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सांगता सभेला प्रचंड गर्दी असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। मात्र अजित पवारांना लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीकरांनी नाकारलं, कारण बारामतीकरांची जी काही मानसिकता होती, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी मानसिकता सातत्याने बारामतीकर दाखवून देत होते आणि तीच मानसिकता बारामतीकरांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिली। निश्चितच यावेळेला मात्र अजित पवारांसोबत शरद पवार नाहीयेत, त्यामुळे आता हा सामना नेमका कसा होणार आणि अजित पवार यांनी तब्बल 1.5 लाख पेक्षा जास्त मतांचं लीड घेतलेलं होतं, ते कायम राखणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। त्यामुळे या सांगता सभेचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।